पैशाला पण कसं अट्रॅक्ट करू शकतो? पैसे दिसतील अशा प्रकारे एका भांड्यात ठेवा, रोज त्याच्यामध्ये पैसे टाका. एखाद्या गरीबाने जर ठरवलं त्याला अंबानी व्हायचंय, गरीब गरीब असतो का तर विचार गरीब असतात. एखादी अभिनेत्री पाहिली टीव्हीवर की मला तसं दिसायचंय, पण कोणीही हे करू शकतं. लाईक आय एम लुकिंग यंगर अँड ब्युटिफुल डे बाय डे. मला पाहिजे ती व्यक्तीही मिळवता येऊ शकते का? हो, पाहिजे ती व्यक्ती मिळवता येऊ शकते. एखाद्या व्यक्तीला विसरायचंय मला, त्या व्यक्तीला ते विसरता येतं का? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य म्हणणं. आपण खूप स्वतःला प्रोग्रामिंग दिली असते ना त्या माणसाबद्दल, आणि फिलिंग दिलेल्या असतात, म्हणून ते अवघड जातं. निस्वार्थ प्रेम हे खूपच अवघड आहे आत्ताच्या काळामध्ये. आपण स्कॉर्पिओयन घेऊया की मला ती पाहिजे. तुम्ही जे वाक्य बोलता त्याला युनिवर्स स्वतःच तू म्हणत असतो. हिची लायकी आहे का ती घ्यायची? सगळ्या स्कॉर्पिओज दिसतील तुम्हाला दिवस रात्र. देव सगळे रस्ते बदलतो आपल्यासाठी. एखादी गोष्ट जर आपण ठरवली की आता मला ती पाहिजे आहे, तर युनिवर्स काही असे संकेत देतं का की ती आता भेटणार आहे? तर फुलपाखरं दिसणं निसर्गामध्ये, डबल नंबर दिसतात, 1111, 111, 222, 444, 555. कॅन्सर झालं किंवा असे मेजर हेल्थ इश्यू आहे, तर ह्या इश्यूशी कसं डील करता येऊ शकतं? हेल्थच्या बाबतीत संधिवात पूर्ण गेलेला आहे. कॅन्सरमधनं बरे झालेले आले होते आणि ते त्याच्याही पुढे हील झाले. पाय हलत नव्हता, मेडिसिनच्या रिॲक्शनमुळे तो हलायला लागला. बापरा. तुम्ही लिहाणं असं काही भेटतं का? मीच स्वतः केले आहेत तशा. बीपीचं मेडिसिन माझं बंद झालं त्याच्यामुळे. मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? सो मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण जो विचार करतो ते आपल्या आयुष्यात खरं होतं. मला न सांगता सगळ्या काय डोक्यात चाललंय ते सगळं समजतं. मग माझ्याकडे बघून काय कळतंय? अरे वा. काय म्हणताय मग? बरे आहात ना? मॅनिफेस्टेशन हा शब्द तुम्ही ऐकलाय का हो? मॅनिफेस्टेशन हा शब्द सध्या ट्रेंडिंगमध्ये येतोय, पण ते नेमकं कसं करावं, त्याच्या काय विविध पद्धती आहे, ते योग्य दिशेनं होतंय का, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर याच पद्धतीचे उत्तर शोधण्यासाठी आपण आपल्या काय म्हणतायच्या सेटवर आज आमंत्रित केलेलं आहे लाईफ कोच, मॅनिफेस्टेशन मास्टर आदरणीय मधू यांना, म्हणजेच माधुरी बोंद्रे यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्या सेटवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर पहिला प्रश्न हाच असेल की मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? सो मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण जो विचार करतो ते आपल्या आयुष्यात खरं होतं. आणि ते खरं तर इन्स्टंटली पण होऊ शकतं आणि कधी कधी त्याला मोठ्या गोष्टींना वेळही लागू शकतो. पण इन शॉर्ट काय आहे तर तुम्ही जो विचार करता तो तुमच्या आयुष्यात खरा होतो. याला साध्या शब्दात म्हणतो आपण, त्याला मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. आता ह्यामध्ये विविध गोष्टी आहेत. म्हणजे इथपर्यंतच थांबतं का हे? तर नाही. म्हणजे फक्त विचार केला की कसं होईल असं पण प्रश्न पडतोच त्याच्यामध्ये. तर नुसता विचार करून नाही, तो पॉझिटिव्ह विचार पण पाहिजे. म्हणजे मी जो विचार करते की मी एक फेमस व्यक्ती आहे, त्याच्याबरोबर मला कोण फेमस करणार हे जर बॅक ऑफ द माइंड तुम्ही चालू ठेवलं, किंवा मला काहीच तर करता येत नाही, मी कसं करणार, हे जर बॅक ऑफ द माइंड चालू असेल तर तुम्ही नाही करू शकत ते. म्हणजे तुम्ही फेमस नाही होत. सो लिटरली तुम्ही जे वाक्य बोलता त्याला युनिवर्स स्वतःच तू म्हणत असतो, म्हणजेच देव. आणि तो देव आपल्यातच असतो, म्हणजे तो आत्म्यात असतो. ती ऊर्जा असते, ती ऊर्जा आत्म्यात असते. आणि आपण जेव्हा त्या आत्म्याशी कनेक्ट होतो तेव्हा आपल्या आयुष्यातला पर्पज कळतो. म्हणजे आपण का जन्म घेतला आहे, आपल्याला काय करायचं आहे आपल्या आयुष्यात, काय फुलफिल करायचं आहे, कशाचा आनंद घ्यायचा आहे, कोणाला काय हेल्प करायची आहे, सगळं काही. तर हे सगळं सायंटिफिक आहे, पण हे मेडिटेशन थ्रू कळतं. म्हणजे स्वतःच्या आत गेल्यावर कळतं, जे ध्यानामधून कळतं. ध्यान म्हणजेच आपण मेडिटेशन असं म्हणतो. सो त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी उमजायला लागतात आपल्याला, की गोष्टी कशा काम करतात. त्यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, मॅनिफेस्टेशन म्हणतो, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग म्हणतो, न्यूरोसायन्स म्हणतो. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपण म्हणजे सांगू शकतो. एक्सप्लेनेटरी खूप डिटेलमध्ये आपण बोलू शकतो याच्यावर. कारण कोणाला एखादी गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजते, कोणाला दुसरी गोष्ट चांगल्या पद्धतीने समजते. त्यामुळे त्याच्यामध्ये टूल्स आणि टेक्निक्स पण आहेत. पण सगळ्यात सोपा मार्ग मॅनिफेस्टेशनचा म्हणजे जे पाहिजे आहे त्याबद्दल भावना असणे. आणि
देव भावाचा भुकेला असं म्हणतो ना, म्हटलं आहे ना कुठेतरी. सो भावना असतील ना तर देवही मिळतो असं ते आहे. तर मग आपल्याला हव्या असलेल्या वस्तू काय आहेत, मग ती एनर्जी, म्हणजे मी हे सगळं म्हणत होते ते एनर्जी. तर एनर्जी आहे आपल्या आत्म्यात. मग ती एनर्जी जर वाढवली, आपण चांगल्या पद्धतीने वापरली, आपल्याला हव्या त्या गोष्टींसाठी वापरली, तर काहीही मिळवणं शक्य आहे. पण तिथेच सुरुवात होते आपल्या नकारात्मक भावनांची. असं कसं काही मिळू शकतं, लोक तर म्हणतात नाही मिळत. लोक म्हणतात म्हणजे ते म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष असं, किंवा दगडावरची काळी रेष काय म्हणतो आपण, तसं नाही होत ना. लोक म्हणजे सर्व असं नसतं. एक हायर पॉवर आहे जगामध्ये, ज्याला आपण निसर्ग पण म्हणतो, जे देव मानत नाही त्याच्यासाठी हे पण आहे की नेचर आहे. आपल्याला काही पूर आलेले थांबवता येत नाहीत, राईट. सो एक गोष्ट आहे जगामध्ये जी आपल्या पुढची आहे, जी आपल्या वरची आहे. मग त्याच्यावर विश्वास ठेवला, आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना त्याच्यावर विश्वास ठेवून, जसं आपण देवाला सुद्धा सरेंडर करतो, आता माझ्या हातात काही नाही, ह्याच्यापुढे तू बघ. अगदी शेवटच्या क्षणाला आपण तिथे येतो. पण शेवटच्या क्षणाला न येता कायम जर तसं राहिलं तर खूप सोपं आहे आयुष्य. हे मी अनुभवते की मी कोणीतरी आहे, मी काहीतरी करते, या भावनेतून बाहेर पडून, अहंकार सोडून देऊन जर आयुष्य जगायला सुरुवात केलं तर नथिंग लाईक दॅट. खूप भारी असतं सगळं हे. वाव, किती छान असं उत्तर दिलं. आता मी असं मनात ठरवलं की मला ही गोष्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण स्कॉर्पिओ घेऊया की मला ती पाहिजे. मग त्यासाठी काही प्रोसेस असते, म्हणजे ती कशा पद्धतीनं मॅनिफेस्ट करायचं. सो मग त्याच्यासाठी पद्धत, हे मटेरियल गोष्ट आहे. मटेरियल गोष्टी तर खूपच सिम्पल आहेत मॅनिफेस्ट करणं. फक्त मनात असलं पाहिजे, एवढाच विषय. आता मनात असणं, विचार येणं, त्याच्याबद्दलच्या भावना असणं की मी ते घेऊ शकते, विश्वास ठेवणं की मी ते करू शकते. भावना, विचार, विश्वास, कृती आणि मिळवणं ते, अशी ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. मग त्यासाठी पैसे असायला हवेत का, तर नाही. मनापासून इच्छा असायला हवी. पैसे आपोआप मिळायला लागतात, आपण जे काम करतो त्यातून. नुसतं बसून मला मिळेल असं नाही म्हणत मी. कर्म पाहिजे त्याच्याबरोबर. पण कधी कधी काय होतं, जेव्हा इच्छा इतकी मनापासून प्रबळ असते ना, तर देव सगळे रस्ते बदलतो आपल्यासाठी. म्हणजे तुम्ही काम एवढंसं करून तुम्हाला एवढा मोबदला सुद्धा तिथे मिळू शकतो. म्हणजे ते आपण प्रिडिक्ट नाही करू शकत, पण आपली मनापासूनची इच्छा असेल, जितकी जास्त फिलिंग डीप, तेवढं जास्त ती लवकर गोष्ट मिळणार. मग त्याच्यामध्ये फिलिंगमध्ये आपण कारमध्ये बसणं, ते अनुभवणं. आपण आता काय ट्रायल घेऊच शकतो, कोणाच्या असू शकतात, मित्रमैत्रिणींच्या, फॅमिलीजमध्ये, त्याही असू शकतात. त्याच्यामध्ये जाऊन बसून फील घेणं, कसं वाटतं ते फिलिंग घेतल्यानंतर ना आपल्याला त्याच्याबद्दलच्या जाणीव व्हायला लागते. वाव, काय मस्त वाटतं. म्हणजे एखादं घर चांगलं बघितल्यावर असं मला पाहिजे, ही जी असते ना, तसं ते कारमध्ये बसल्यावर पण अशी एक दिवशी माझी असेल, ही भावना येणं, हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर विश्वास ठेवणं स्वतःवर की मी हे करू शकते. विचार, विश्वास, भावना आणि कृती. कृतीमध्ये एक तर काम आहेच, टेस्ट ड्राईव्ह पण असू शकते, तीही एक कृतीच आहे. आणि मग सरेंडर करून टाकायचं. सरेंडर याचा अर्थ मी जसं म्हटलं तसं आपल्या ह्याच्यामध्ये मोठी शक्ती आहे आपल्यापेक्षा, तर ते बघून घेईल ना, मला एवढं पाहिजे. म्हणजे आपण ऑर्डर देतो की नाही हॉटेलमध्ये जाऊन, तशी ऑर्डर द्यायची, मला हवंय तू बघ. तू बघ कसं करायचं ते. आणि मी लिटरली हे मला ज्या दिवसापासून कळलं तेव्हापासून तसंच करते. मला एवढं पाहिजे, बघून घे. ओके. आणि ते मिळतं. एखादी गोष्ट जर आपण ठरवली की आता मला ती पाहिजे आहे, तर युनिवर्स काही असे संकेत देतं का की ती आता भेटणार आहे किंवा ती आता येणार आहे? म्हणजे असं आपण समजायचं कसं की युनिवर्स त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतोय किंवा मग निगेटिव्ह देतोय असं? हो, आपण सतत पॉझिटिव्ह राहायला लागतो त्याबद्दल. हा एक स्वतःचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो. त्यानंतर आपण म्हटलं तर फुलपाखरं दिसणं निसर्गामध्ये, ते. आणि इन जनरल काय माहिती आहे का, मनाची फ्रिक्वेन्सी अशी आहे की तुम्ही डोळे बंद करून एखादा विचार केला, समजा मला आत्ता फुलपाखरू दिसतंय असा मी विचार केला, तर थोड्या वेळाने मला खरंच फुलपाखरू कुठेतरी दिसणार आहे. तसं होतं, कारण आपण मनात जे विचार करतो तेच खरं तर होत असतात. ते आता ह्याच्यामध्ये काय आली, पॉझिटिव्ह एनर्जी आली.
पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे आपण एंजल्स म्हणतात, एंजल नंबर, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये नाही बोलणार आहे कारण मीही त्याची तज्ज्ञ नाही. पण हे माझ्याबरोबरही झालेलं आहे की जेव्हा मी सायन्स बघायचे हे होतंय का हे होतंय का, तेव्हा नंबर्स रिपीटेड दिसायला लागले होते. जेव्हा मी या फील्डमध्ये यायला लागले तेव्हा मला कुठून तरी कळलं. मग ती RAAS सिस्टीम, रेटिक्युलर आर्टिक्युलेटेड सिस्टीम असं म्हटलं जातं. RAAS हा मेन हे आहे त्याचा. तर ते ॲक्टिव्ह होतं मेंदूमध्ये, एक पार्ट आहे तो ब्रेनमध्ये आपल्या. तर एखादी वस्तू हवी आहे तर तुम्ही स्कॉर्पिओ समजा मनापासून विचार केला, सगळ्या स्कॉर्पिओज दिसतील तुम्हाला दिवस रात्र, असं तो त्या मेंदूच्या पार्टचा उपयोग आहे. सो तसंच हे आहे की तुम्ही जो विचार कराल तो तुम्हाला रिपीटेडली तुम्हाला त्याच्याच रिलेटेड गोष्टी दिसायला लागतात, त्याच्या जवळ जायला लागलो आहे आपण असं कळायला लागतं. डबल नंबर दिसतात, 1111, 111, 222, 444, 555, 129, एनिथिंग. मग त्या प्रत्येक नंबरचे पण मिनिंग्ज आहेत. पण आय फील दॅट की सगळं पॉझिटिव्हच आहे. कुठचेही नंबर दिसू दे, डबल ट्रिपल, इट्स अ पॉझिटिव्ह साईन दॅट मला काहीतरी मिळते किंवा मला काहीतरी शिकायचं आहे याच्यातनं, असं त्याचा अर्थ असतो. 11 11 वाजून 11 मिनटं दिसणं हाही त्याचंच आहे की जी मी गोष्ट मनात आणली आहे ती गोष्ट होण्याच्या मार्गावर आहे असा. ह्या 2 साईन तर मला प्रॉमिनंट कायम जाणवल्या आहेत की ह्याच्यानी गोष्टी मिळायला सुरुवात झाली आहे किंवा मी माझ्या मॅनिफेस्टेशनकडे जाते असं कळायला लागलं. अगेन तुम्हाला जे मिळतं, जे तुम्ही आहात, जे तुम्हाला पाहिजे ते मिळतं असं म्हणण्यापेक्षा तुम्ही जे योग्य आहात ज्याच्यासाठी ते तुम्हाला मिळतं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मी गेल्या म्हणजे 2019, 18, 17 त्या दरम्याने मला फार अब्रॉड जायची इच्छा होती. लंडन चाललं होतं माझं. IT मध्ये होते, त्याच्यात तेच होतं ना की काहीतरी करायचं आहे. मग हे तर मी ॲफर्मेशन्स लिहिली. तेव्हा काही काम करायचं नाही कारण मीही त्याच्या कसं करायचं काय करायचं ह्याच्यामध्ये होते. मग मी ती लिहिली. आणि मग कोणी बोलतं ना आजूबाजूने, तसं पण बोललं, इतके दिवस तर लिहिलीस काहीच झालं नाही, त्याचा परत निगेटिव्ह परिणाम करून घेणं हे पण माझं व्हायचं तेव्हा. मग झालं खरंच नाही ते. पण मग का झालं नाही ह्या विचारांमध्ये पडलेलं असताना दुबई जाण्याचा योग आला. म्हणजे मी तो आणला आणि तो समहाऊ डेस्टाइंड पण होता मे बी. पण माझा भाऊ होता म्हणून मग मी जायचं असा विचार केला आणि मी रिस्क घेऊन गेले व्यवस्थित. मुलगी होती, लहान आहे म्हणजे, आणि आईसोबत असं सगळंच आम्ही गेलो होतो 3 वर्षाची असताना. आणि तिथे गेल्यावर माझ्या कोचनी सांगितलं की तुम्ही सुद्धा कोचिंग चालू करू शकता. आणि मला ते उगाचच मी लाईफ कोच बनणार असं माझ्या डोक्यातही नव्हतं. उगाचच स्ट्राईक झालं. म्हटलं जॉब मिळेपर्यंत नुसतं बसण्यापेक्षा हे तरी करून बघते, असं झालं होतं तेव्हा. पुस्तक लिहा म्हणले, पुस्तकही लिहून काढलं जे आता बेस्ट सेलिंग आहे आत्ता. सो म्हणजे लिटरली विशेष ह्याच्यामध्ये सेल होतं आहे ते आणि आवडतंही आहे लोकांना. सो तेही मी इंग्लिशमध्ये लिहिलं. आता त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण येतं आहे पुढच्या. काय रिलेटेड आहे पुस्तक? हेच द लॉ ऑफ द न्यू यू विदिन यू असं नाव आहे. तुमच्यातले तुम्ही नवीन, मी तशीच आहे त्याच्यावर, माझ्यातली नवीन मी असं. सो त्याच रिलेटेड लिहिलं मी कारण अनुभव तर व्यवस्थितच आहे. लहानपणापासून हे केलं आहे. 12वी नंतर प्रॉमिनंट मला आठवतात सगळ्या गोष्टी की कशा मॅनिफेस्ट झाल्यात. कारण बाय डिफॉल्ट मी सबकॉन्शियस माइंड थ्रू विचार करते. म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, तर ज्या गोष्टी सबकॉन्शियसमध्ये गेल्या त्या खऱ्या होणारच. तर माझा बाय डिफॉल्ट नेचर तिथेच विचार करायचा आहे की मी डायरेक्ट तिथे टॅप करते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी तशाच होऊन जातात हव्या तशा. मग लोकांना बिलीव्ह होत नाही त्याच्यावर, असं होऊ शकतं याच्यावर, पण मला होतं. म्हणजे माझ्या बाबतीत खऱ्याच होतात त्यामुळे. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं प्रॅक्टिसने, असं आहे. अगेन मी त्याची प्रॅक्टिस आहे म्हणजे मेडिटेशन ह्याच्यावर मास्टरी केली आहे त्याच्यामध्ये असं म्हणायचं आहे. आणि आता PhD तर बाय डिग्री म्हणायचं तर ते PhD पण करते. तर हे सगळ्याच गोष्टी रिसर्च म्हणजे जितकं शिकू तितकं कमी असं आहे याच्यामध्ये. इतकं शरीराचं सायन्स आहे डीप असं म्हणते मी. आणि इतकं आयुष्य सोपं असताना मी सुद्धा ते खूप कठीण केलं होतं माझ्यासाठी. हे मला त्यातून जाणवलं की एवढं जाऊन आले. बरं मी एवढी रिस्क घेणारी कधी नव्हते. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं मी जाणार आहे, गेले, सगळं केलं तिकडे. 3 महिने 6-8 महिने जॉबही केला. जॉब मिळेपर्यंत मी कोचिंग सुरू केलं आणि कोचिंगमध्ये गोडीच यायला लागली. मग दोन्ही करायचे, जॉब आणि कोचिंग दोन्ही करायला लागले. फुल डे पॅक असायचा.
आणि मग एक दिवशी असं आलं की जॉबमध्ये काही मन लागत नाही आहे, मजाच येत नाही आहे. पण एक्सपिरियन्स 6 महिने तरी केला ना बाहेरच्या देशात, तर ते सुद्धा समाधान झालं होतं, बास झालं आता. असं काही वेगळं नसतं असं वाटलं मला त्याच्यानंतर. आणि मग म्हटलं आता जाऊया मग भारतातच, कारण ते सोपं आहे इथून बसून करणं. म्हणून इथे आले आणि तेव्हा मी 4 प्रोफेशन एकत्र करत होते. आणि मग मी फायनली विचार केला की नाही, आता मी ह्याच्यातच कॉन्सन्ट्रेशन करणार. मग मला मार्केटिंग मेंटर मिळाले. मग त्यातून पुढे जायला लागले तर मार्केटिंग कसं करायचं कळायला लागलं. म्हणजे जास्त कारण लोकं येतच होती, पण 100, 200, 400, 800 असं यायला पाहिजे. त्याच्याशिवाय कळणार कसं मी सांगते, कारण लोकांना आवडतं आहे, लोकांच्या आयुष्यात बदल करू शकते, रिझल्ट्स येत आहेत, हे सगळं कळतं आहे. मग मलाही काहीतरी करणं गरजेचं आहे. मग मी ते करायला सुरुवात केली आणि पॉडकास्ट केला एक. आणि तो जो काही व्हायरल झाला त्याच्याने कोचिंगमध्ये विशेष हे पुढे म्हणजे एनर्जी वाढतच गेली आणि लोकांना रिझल्ट मिळत गेले. सो हे सगळं मी लंडनला जायचा विचार करत होते आणि डेस्टाईन्ड हे होतं. अल्टिमेटली विचार पैसे मिळवणे हाच होता. तो असा साध्य झाला. इथे राहून मी तिथल्यासारखं मिळवणं सुरू झालं माझं. म्हणजे युनिव्हर्सनी तुमच्यासाठी जे योग्य आहे ते ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत आणलं. बरोबर, हेच मला सांगायचं होतं ह्याच्यातून की प्रत्येकाच्याच आयुष्यात ते असतं. सो थोडीसा पेशन्स ठेवून वाट बघायची, थोडंसं सरेंडर करायचं, दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचं. ते सगळं माझं झालं होतं. मी माझ्यामुळेच आहे जी काही आहे ते, ही ॲक्सेप्टन्स माझ्यामध्ये होता, तेव्हा आलेला होता. मॅडम, मॅनिफेस्टेशनमध्ये लिहिणं किती महत्त्वाचं असतं? म्हणजे मी जर आता लिहिलं की मला हे पाहिजे तर ते मला भेटू शकतं का? हो, लिहिण्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे स्क्रिप्टिंग असं आपण म्हणतो त्याला. सो एक आहे की जे आपण एकदा लिहून ठेवायचं सगळं, आणि एक आहे आपण सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंगसाठी पण लिहू शकतो. ॲफर्मेशन्स म्हणतात त्याला. ॲफर्मेशन म्हणजे काय, तर मला जे पाहिजे ते ऑलरेडी झालं आहे असं बोलणे, लिहिणे, वागणे, वाचणे सगळं. जसं की मी असं म्हणते, माझं ॲफर्मेशन आत्ताच आहे, मला 1 लाख फॉलोअर्स आहेत. सो हे जे आहे ते मी कंटिन्युअसली लिहिणं, ह्यानी सबकॉन्शियस प्रोग्रामिंग होतं. ते कसे होणार ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, फक्त ते झालं पाहिजे. मग ते 1 नाईटमध्ये सुद्धा होऊ शकतात. यू नेव्हर नो. म्हणजे आता तुम्हाला यातलं माहितीच असेल की रील्स कसे व्हायरल होऊ शकतात. आणि मी एकच रील मी परवा बघितलं, आज आम्ही ते रील अपलोड केलं आहे, 2 तासात 1 मिलियन गेलं होतं ते. कसं गेलं काहीच माहिती नाही. आणि आय वॉज एक्सपेक्टिंग की मला फॉलोअर्स वाढले पाहिजेत. तर ते अचानकपणे 8,000 फॉलोअर प्लस वाढले त्याच्यामध्ये. म्हणजे पटकन जे म्हणतो ना आपण, ते तसं झालं त्याच्यामध्ये. सो अशा प्रकारे होतं जेव्हा आपण खरंच खूप मनापासून फील करत असतो की नाही आता वाढलं पाहिजे यार असं. आणि मी ते विसरूनही जाते नंतर असं विचार करून की वाढलं पाहिजे, हे विचार करायचं आणि विसरून जायचं त्याच्याबद्दल. मग आपली पुढची दुसरी कामं असतातच ना रोजची. बिझी राहिलं पाहिजे आपल्या असणाऱ्या गोष्टींमध्ये, रोज करायच्या गोष्टींमध्ये बिझी असलं की गोष्टी वेगळ्या पद्धतीने वर्कआउट होतात असं आहे. म्हणजे आपण सरेंडर करून टाकतो, विसरून जातो त्या गोष्टीबद्दल, आणि मग त्या गोष्टी येऊ लागतात आपल्या आयुष्यामध्ये. सो असं हे काम करत असतं मॅनिफेस्टेशन याचं. सो म्हणजे ते कितीदा लिहावं किंवा मग सतत लिहावं, त्याला किती वेळ दिला पाहिजे, एक पॅरेग्राफ लिहावा, सेंटेन्स लिहावं, म्हणजे ती प्रोसेस कशी असली पाहिजे? येस, आता ॲफर्मेशन्स आपण म्हटलं तर 21 वेळा लिहावं दिवसाभरामध्ये, किंवा तुम्हाला जितक्यांदा वाटतं तितक्यांदा. हे पण एक आहे की सबकॉन्शियस प्रोग्रामिंग झालं पाहिजे, एवढाच विषय आहे. आपण रिपीट करून 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 स्वतःला सवय लावतो ना एखाद्या गोष्टीची. चांगली गोष्ट करायची असेल तर आपल्याला काही प्रमाणात रिपीटही करावी लागते. कार चालवायची आहे तर ती कार चालवायला रोज चालवायला लागते, तेव्हा यायला लागते. सो अशा असंख्य आहेत. म्हणजे लहानपणापासूनच आपण तसंच आहे, चालायचं आहे, लहान बाळ. सो पडतं, दडतं, परत उठतं, चालतं, परत पडतं, म्हणजे हेच चालू असतं ना. मग शिकताना ह्या सगळ्या गोष्टी असतातच, ते परत परत करत राहणं जोपर्यंत येत नाही. एखाद्या गोष्टीची मास्टरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तेच तेच चुकत असलं तरी परत करून बघायचं, चुकत असलं तरी परत. सोल्युशन एकदा का विना सोल्युशन निघतंच त्याच्यातनं. तो ध्यास घ्यायला लागतो फक्त. गिवअपच लवकर होतो आपल्याकडनं, आणि त्यामुळेच खरं तर यश लांब जातं. मला होतच नाही, मला जमतच नाही, ह्याच्यातच जास्त असतात लोक. माझ्या आयुष्यात कायमच मी म्हणते त्याच्या उलटं झालं आहे. असं बोलल्यावर उलटंच होतं, सरळ होतच नाही.
बरोबर. पण म्हणजे अशी एक पद्धत असते माणसांची, एकदा झालं की आपण ते परत परत बोलतो. तर एकदा झालेलं परत परत बोलणं उपयोग नाही आहे. तर तुम्हाला जे पाहिजे आहे ते बोलण्याचं गरजेचं आहे. फोकस कुठे करायला पाहिजे? तुम्हाला जे पाहिजे त्यावर. जे तुम्हाला नाही पाहिजे त्यावर नाही. सो जे पाहिजे त्यावर विचार करा, त्यावर बोला आणि कंटिन्युअसली तेच विचार असायला पाहिजे. त्याच्याने काय होईल तर तुम्हाला जे पाहिजे ते लवकर मिळायला लागेल. बरं, हे झालं वस्तूंच्या बाबतीत किंवा मग मनी, कार्स या बाबतीत झालं. मला पाहिजे ती व्यक्तीही मिळवता येऊ शकते का? ओके, आता लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेत सांगायचं झालं तर हो, पाहिजे ती व्यक्ती मिळवता येऊ शकते. पण मी काय म्हणते त्याच्याबद्दल की युनिवर्स हॅज अ बेस्ट प्लॅन फॉर यू. तुमच्यासाठी जे मगाशी वाक्य सांगितलं, तुमच्यासाठी बेस्ट आहे ते घडतं. सो आपण एखादी गोष्ट मागे लागून लागून हेच मिळावं ह्याकरता प्रयत्न करण्यापेक्षा जे आपल्यासाठी बेस्ट आहे ते व्हावं असं युनिवर्सला सांगा. आपल्या त्या वयात आपल्याला ती जाण नसते, आपण बोलत असतो नाही मला हेच पाहिजे, पण यू नेव्हर नो, नंतर जाऊन हल्ली डिवोर्सही होतात कारण पेशन्स नावाची गोष्ट कमी आहे. आपण युनिवर्सच्या विरोधात जातो. हां, म्हणजे एक काही % भाग आहे तो डिस्टाईंड आहे. कर्म आहे तुमचं कुठेतरी, कर्मही बदलता येतं, पण तुम्ही तेवढे डेडिकेटेड असू शकता का? आत्ता तुम्ही आहात म्हणताय, पण पुढचं कोणाला माहिती आहे? सगळा गेमच आहे आयुष्याचा. आयुष्य म्हणजे एक प्रकारची एक मूव्हीच आहे. आणि लग्न म्हणजे सुद्धा एक प्रकारचं हे आहे की ज्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट्सही आहेतच. सो आवडती व्यक्ती नक्की मिळू शकते, तसं हे म्हणत नाही मी. ते मिळणं पण कठीण नाही आहे, पण असंबद्ध काहीतरी विचार करून नाही होणार ते. योग्य पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे तुम्ही बेरोजगार आहात आणि तुम्ही कोणीतरी ॲक्ट्रेस पाहिजे म्हणलात तर अवघड आहे ना ते मिळणं. म्हणजे मी साधारण मला ऐश्वर्या रायशी लग्न करायचंय. आणि अल्टिमेटली ती सुद्धा माणसंच आहेत, त्यांचे संसार ऑलरेडी झालेत. असं होत नसतं हे मला म्हणायचं आहे. सो फिलिंग्ज असू शकतात, पण वरवरचं बोलणं वेगळं असतं आणि डीपमध्ये असणं वेगळं असतं. वरवरचं बोलायला खूप आहेत जगामध्ये आणि इंस्टाग्रामवर तेच खाली कमेंट्समध्ये निगेटिव्ह कमेंट्स त्याच्याच असतात जास्त. वरवर म्हणजे किंवा टाईमपास करायला आलेले असं. सो हा टाईमपासचा विषय नक्की नाही आहे. आपल्याला आयुष्याबद्दल विचार करतो आहे तर त्यावेळी आपल्याला आपल्यासाठी योग्य काय आहे ते व्हावं हे जर म्हटलं ना तर ते जास्त चांगलं होऊ शकेल प्रत्येकाला, की माझ्यासाठी जे योग्य आहे ते माझ्या आयुष्यात घडतं आहे. आणि ते जर झालं तर त्याच्यापेक्षा भारी नाही ना. म्हणजे आपल्याला नंतर रिअलायझेशन्स येतात आयुष्यामध्ये की जे ज्यावेळी जे झालं ते योग्य झालं, योग्य होतं असं. आता रिलेशनचा विषय आला तर रिलेशनमध्ये ब्रेकअप ही फार मोठी एक गोष्ट आहे. ब्रेकअपमधनंही हील केल्या जाऊ शकतं का? म्हणजे मॅनिफेस्ट करून आपल्याला एखाद्या व्यक्तीला विसरायचंय, मला त्या व्यक्तीला विसरता येतं का? हील करता येतं, स्वतःला माफ करता येतं. फॉरगिव्ह अँड फॉरगेट हे करता येतं. विसरणं म्हणजे काय असतं? माणसाचा स्थायी भाव विसरणं आहेच की. आपण खूप स्वतःला प्रोग्रामिंग दिली असते ना त्या माणसाबद्दल आणि फिलिंग दिलेल्या असतात, म्हणून ते अवघड जातं. 2 मिनिटात विसरणं होतं का? तर नाही. पण हो, जेव्हा मॅनिफेस्टेशन मास्टर असाल तेव्हा अशा फिलिंग्स ट्रान्सफर करता येतात. वा. म्हणजे आता रिसेंटलीच माझ्याचबरोबर असंच जनरल आहे. माझा एक मित्र आहे, तो म्हटला मला तुझ्याशी बोलायचं आहे. म्हटलं ओके. कधी बोलायचं आहे? आत्ता वेळ नाही आहे, पुढच्या आठवड्यात भेटू. म्हटलं ओके. मग मला आधी मी म्हटलं मला क्युरियोसिटी आहे, काय बोलायचं आहे सांग, असं म्हटलं. नाही, ते भेटूनच बोलू. मी म्हटलं मग गेली क्युरियोसिटी, मला ते बोलायचं. इतकं शिफ्ट करतात. त्यामुळे मला ती सोडून द्यायची सवय झाली की ज्याला जेव्हा बोलायचे तेव्हाच तो बोलणार आहे. मी माझ्या डोक्याला ताप करून घेऊ काय? म्हणजे हे रिलेशनशिपमध्ये अडतं बेसिकली. म्हणजे प्रॉब्लेम इथे होतात की लवकर लवकर बोलायला पाहिजे असतं, लवकर भेटायला पाहिजे, लवकर गोष्टी घडायला पाहिजे. आणि प्रत्येक माणसाचा तोच उतावीळपणा सगळ्याच गोष्टीमध्ये असतो. पैसाही तसाच पाहिजे असतो, नातीही तशीच पाहिजे असतात, करिअरही तसंच पाहिजे असतं, हेल्थही पटपट पाहिजे. तर त्यासाठी काही काळ जावा लागतो तुमच्या साधनेचा, प्रत्येकच गोष्टीमध्ये, की तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करताय
1% बदल तुमच्यामध्ये करताय का, तुमच्यामध्ये काही बदल होतोय का, ह्या सगळ्याचा ह्याच्यामध्ये हे असतो, विषय असतो. सो रिलेशनशिपसुद्धा हेच आहेत. परत 5 लव्ह लँग्वेजेस आहेत. आता समोरच्या माणसाला समजून घ्यायला तो कोणत्या पद्धतीने बोलतो आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे काही लोकांना बोलून अपेक्षित असतं, काही लोकांना टच हा विषय असतो, काही लोकांना ॲप्रिशिएट करणं अपेक्षित असतं, काही लोकांना गिफ्ट हवी असतात. म्हणजे ह्या वेगवेगळ्या भाषा आहेत प्रेमाच्या. आणि जेव्हा 2 लोकांमध्ये त्या वेगवेगळ्या असतात तेव्हाच ते खटके उडलेले असतात. आणि मेजर ठिकाणी हेच असतं, त्यातनं समजून घेणं गरजेचं असतं की ही रियालिटी आहे आयुष्याची, इथून आपण काय ॲडजस्ट करू शकतो, तर आयुष्य सोपं आहे. कारण आयुष्य ॲडजस्टमेंट आहेच. सगळं अगदी मनासारखं असं कोणाच्याच होत नाही, काहीतरी पुढे मागे होतच असतं. त्यातून म्हणजे लग्न करणं ही सुद्धा एक गोष्ट अशी की 2 वेगळ्या व्यक्ती येत आहेत. 2 वेगळ्या व्यक्ती म्हणल्यावर ते वेगळ्याच असणार ना. थोडी तुमच्यासारखं सगळं असणार आहे. ते रोज राहिल्यावर कळायला लागतं वेगळं असतं हे. मग त्यातून आपल्याला मार्ग काढायचे असतात आणि ते अल्टिमेटली हळूहळू निघतात. त्याच्या आधीच पेशन्स संपतात हल्ली. म्हणजे आणि मग बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरनं डिवोर्स होतात आणि असं बरंच काही चालू असतं. पण अल्टिमेटली समजून घेणं, आपलं पॅटर्न समजून घेणं महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. लहानपणापासून आपण जे बघत आलेलं असतो ना, तसं माझ्या आयुष्यात व्हायला नको. जे एखादी गोष्ट आवडली नाही आहे तर तसं मला नको आहे माझ्या आयुष्यात, अशी आपली एक भावना असते. त्या भावनेतून काय होतं, आपण त्याला अवॉइड करायला लागतो. मग कधी कधी चांगल्या गोष्टी पण लांब जातात त्याच्यामध्ये, की बोलायचंच नाही आहे मला, ह्याच्यामध्ये राहिलो आपण की चांगल्या गोष्टी पण लांब जायला लागतात. कारण प्रत्येक माणूस वाईट नसतो. एक आपण कन्सिडर करतो कधी कधी एखादा अनुभव आला आयुष्यामध्ये की मग असं असतं की नाही, मग प्रत्येकच माणूस असा विचार करत असेल का, मग मी बोलावं का की नाही बोलावं की काय करावं, असं असंख्य याच्यामध्ये असतं, विचार असतो असंख्य गोष्टींमध्ये. सो हे सगळंच बॅलन्स करणं, म्हणजे आयुष्य बॅलन्स करणं हेच आहे ना. बॅलन्सच करणं महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. रिलेशनशिपमध्ये ना मॅम काय होतं, काही काही लोकांच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो की रिपीट दिसतं. म्हणजे व्यक्ती वेगवेगळे असतात पण सिच्युएशन रिपीट असते. हो. म्हणजे ते सोडूनच जाणार आहे असं ठरलेलं असतं. तर याबद्दल काय सांगाल? तो मनातला आहे ना, सोडून जाणार आहे म्हणजे एकाबद्दल झालं की मनामध्ये कुठेतरी माइंडसेट होऊन जातो की आपल्याबरोबर असं झालंय, आपल्याबरोबर असं झालंय, पुढचं नीट होईल म्हणतो आपण तो वरचेवर, पण बॅक ऑफ द माइंड माझ्याबरोबर असंच होतं दरवेळी, हे जर चालू असेल तर तो पॅटर्न रिपीट होतोय. ते एक थॉट असतो डोक्यात. ओके, तो थॉट आहे आणि तो त्यांची रियालिटी घडवतोय. मग त्यामुळे तुम्हाला तेच परत होत राहतं. म्हणजे एक लग्न झालं मोडलं, दुसरं झालं मोडलं, तिसरं झालं मोडलं, हे सुद्धा त्याच्यामुळे होऊ शकतं. पॅटर्न रिपीट करतो आपण. सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकली आज जाऊन बघायला पाहिजेत की आपण, कारण ॲडजस्टमेंटशिवाय जगात कुठेच काही नाही आहे. कोणत्याही माणसाबरोबर गिव्ह अँड टेकच रिलेशन असू शकतं. फ्रीमध्ये कोणीच असं हे नाही करत नाही. निस्वार्थ प्रेम हे खूपच अवघड आहे आत्ताच्या काळामध्ये. असतं नाही असं नाही, पण ते व्हेरी डिफिकल्ट. मॅम, मॅनिफेस्टेशनच्या बद्दल ज्यावेळी आपण बोलतो ना, तर आपण पाहतो की अनेक लोकांना हेल्थ इश्यू खूप आहे. मेजर हेल्थ इश्यू, म्हणजे कॅन्सर झालं किंवा असे मेजर हेल्थ इश्यू आहे. तर ह्या इश्यूशी कसं डील करता येऊ शकतं का मॅनिफेस्टेशनद्वारे? म्हणजे हो, येतं ना. म्हणजे काय आहे तर अचानकपणे नाही, ऑफकोर्स तुमचं त्याप्रमाणे प्रॅक्टिसेस असल्या पाहिजेत. आता अचानक म्हणलात की हे माझं बरं व्हायला पाहिजे, तर ते त्याच्यासाठी तर पटकन मेडिसिन हाच ऑप्शन असतो. पण जर तुम्ही पहिल्यापासून काळजी घेत असाल स्वतःची, मेडिटेशन करताय किंवा प्राणायाम करताय किंवा व्यायाम करताय आणि स्ट्रेस नाही घेतात, एक फिजिकल असतं आणि एक मेंटल असतं. फिजिकली काम करणं आणि मेंटल स्ट्रेस घेणं, विचारांच्या मधनं येणारा स्ट्रेस, या दोघाचा शरीरावर परिणाम होत असतो. आणि भावना, आपण आपल्या बॉडीमधल्या शरीरामधल्या पेशी पण प्रोग्राम करत असतो. आपल्या बोलण्यातून त्या प्रोग्राम होत असतात. सो या भावनासुद्धा असतात. या भावनासुद्धा आपल्याला पुढे त्रास देतात. म्हणजे सांगायचं तर आत्तापासनं किंवा लहानपणापासून चालत आलेल्या गोष्टी जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा ते बदर नाही करत. जेव्हा मन रिकामं असतं, म्हणजे आपण कधी रिटायरमेंटमध्ये मेजरली जेव्हा लोक रिटायर होतात तेव्हा
रिकामं होतं, म्हणजे काहीच नाही आहे करायला असं. आणि तेव्हा हे सगळं वर येतं. आणि म्हणून बऱ्याचदा वयस्कर झाल्यानंतर सुद्धा रोग होतात लोकांना, असं बऱ्याच ठिकाणी, कारण विचार अति होतात. आता काय करू, काही नाही आहे म्हणून नको ते विचार येतात डोक्यामध्ये. कामात असल्यावर आपल्याला ते सगळे विचार फार बॉदर करत नाहीत, पण सगळ्या गोष्टी फिलिंग्स आहेत. मनामधल्या भावना ज्या ज्या प्रकारच्या अडकलेल्या आहेत त्या त्या प्रकारे गोष्टी आपल्या बिघडतात, चांगल्या होतात, वाईट होतात. जे सगळं आहे ते तसं आहे. आता थायरॉईड म्हणतो आपण, तर आपल्या मनामध्ये काहीतरी भावना आहेत ज्या अडकलेल्या आहेत, ज्या आपल्या जवळच्या लोकांबद्दलच्या आहेत किंवा लांबच्या लोकांबद्दल, त्या बोलताच येत नाही आहेत आणि कळत नकळत आहेत त्या सगळ्या. काय बोलायचं हे पण समजत नाही. त्यावेळी थायरॉईड होतो, हायपरथायरॉइडिझम म्हणतात. भावना इतक्या अडकलेल्या असतात, त्यातनं बाहेर पडता येत नाही, तेव्हा ते होतं. आता प्रत्येक बॉडी पार्टच्या पेनशी रिलेशन आहे आपल्या शरीराचं, म्हणजे आपल्या मनाचं. तर काय जे तुम्हाला होत असतं ना, ते सगळं भावनांमुळे आहेच. मग आता भावना चांगल्या करण्यासाठी होओपोनोपोनो नावाचं टेक्निक आहे, जे निगेटिव्हिटी काढून टाकणे स्वतःमधली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य म्हणणं. या 4 वाक्यातून आपल्यातली आणि आपल्या आजूबाजूची नकारात्मकता निघून जाते. म्हणजे म्हणायचं ते रिपीटेडली. रिपीटेडली म्हणत राहायचं, ओके. काउंटर घेऊन किंवा माळ घेऊन काही. पण तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटतं की माझं काम होणार नाही आहे, तेव्हा तर हे म्हणायचं. ते काम होतंच. दिवसाभरात प्रत्येक गोष्टीसाठी हे म्हणायचं. तुमची सगळी कामं एफर्टलेस पूर्ण होतात, कसल्याही त्रासाशिवाय पूर्ण होतात. तुम्हाला वाटत असतं की हे काहीतरी अवघड आहे, नाही जमणार मला, आणि तुम्ही होपोनोपोनो केला, ते सहजगत्या होऊन गेलेलं तुम्हाला कळतं. तर हे काय करतं, तर तुमच्या मनातल्या निगेटिव्ह एनर्जीज काढून टाकतं. 4 वाक्य, त्या वाक्यांमध्येच हाय पॉझिटिव्ह एनर्जी आहे, म्हणून ते तसं कधी म्हणायचे ते वाक्य? कधी? ओके. देर इज नो रूल. झोपताना, उठताना, पडल्यावर, बाथरूममध्ये, कुठेही. अंघोळ करून म्हणायला असं पण नाही, काहीच नाही आहे त्याला. सो फक्त मनातल्या मनात म्हणायचं, कारण आपण स्वतःला माफ करतोय. त्या हेल्थच्या ह्याच्यासाठीच सांगते मी, की काही हेल्थ इश्यूज झाले तर हे म्हणायला सुरुवात करायचं, म्हणजे आपल्या मनातली निगेटिव्हिटी निघून जाते. आणि त्यानंतर मेडिटेशन हा सगळ्यात भारी ऑप्शन आहे, जो तुम्हाला आयुष्यातल्या सगळ्या रोगांमधनं बाहेर काढू शकतो. फक्त खूप विश्वास आणि साधना लागते. म्हणजे मला यातनं बाहेर पडायचंच आहे, काही झालं तरी मी हे करणार. ही जर असेल तर गोष्टी होणार आहेत. मीच स्वतः केल्या आहेत तशा. बीपीचं मेडिसिन माझं बंद झालं त्याच्यामुळे. सो मेजरली माझं ताण येणं बंद झालं, हे म्हणायचं आहे. त्या मेडिटेशनच्या प्रॅक्टिसमुळे एक दिवशी रिअलायझेशन झालं मला, कसला ताण घेते मी, कुणाचा घेते, म्हणजे कशासाठी, इथपर्यंत प्रश्न आले मला. जे मला मॅटरही करत नाहीत अशा लोकांचा मी ताण घेते. बरं, मॅटर करणाऱ्या लोकांचाही ताण घेतला तरी ते मला सांभाळू नाही शकत ना, माझं शरीर मलाच सांभाळणं मागे. मग मी कशाचं ताण घेते आणि त्यातनं काय साध्य होतंय, काहीच नाही, 0. मग तिथे रिअलायझेशन झालं आणि तिथून मला आता जो तो आपल्या आपल्या फ्रिक्वेन्सीनुसार बोलत असतो, एनर्जीनुसार बोलत असतो. साधी म्हणून सुद्धा गैरफायदा घेतात लोक, विशेष. आणि मी साधारण प्रेफर करते, आणि मी मुळात थोडीशी आहे पण नेचर वाईज असं म्हणायचं झालं तर. मग असं वाटतं की हिला काही कळतच नाही. आता मी एनर्जी रीड करू शकते, मला न सांगता सगळ्या काय डोक्यात चाललंय ते सगळं समजतं. मी कशाला सांगायचं कळलंय म्हणून. ओके. मग माझ्याकडे बघून काय कळतंय? तशा आहे नाही म्हणत आहे. ओके. मी असं आपण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये असतो किंवा बिझनेस ग्रुपमध्ये आहेत किंवा आपले आजूबाजूचे फ्रेंड सर्कल आहेत. मग सगळ्यांना या गोष्टी पटतात असं नाही, पण मग ते कोणत्या हेतूने माझ्याशी बोलतायत हे मला इंट्युशन्स थ्रू समजतं, की चांगल्या भावनेने बोलतात का वाईट भावनेने बोलतायत, किंवा म्हणजे कोणत्या पद्धतीने ते मला ट्रीट करतायत. सरळ दिसलं की मुळासकट खाण्याची सवय असते लोकांना,
तसं घडताना सुद्धा मी बघते बऱ्याचदा. बऱ्याचदा असे होतं ना की आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो, मला ती हवी आहे किंवा मी ती घेतली, आणि इतरांना ज्यावेळी आपण सांगतो ती लोक हसतात, काय हिची लायकी आहे का ती घ्यायची, हां. असं असतं असं बऱ्याचदा. असतं, बरोबर. याचा काय इफेक्ट होतो, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह? आता आपल्यावर आपण करून घेऊ तसा इफेक्ट आहे. इफेक्ट होतच असतो प्रत्येकावर. पण जर तुम्ही त्याला बॉदरच नाही केलं, माझं असं आहे, मला नाही फरक पडत कोणी काही करा. माझ्या जवळची लोकं आहेत, जी मी मानते माझ्या जवळची आहेत, त्यांच्याकडनं काही असेल तर मला थोडाफार फरक पडेलही, पण इतर कोणाचाच माझ्यावर फरक पडत नाही. आणि स्वतःवरचं प्रेम वाढवलं की सगळे फरक पडणं बंद होतं आयुष्यामध्ये. किंवा त्यापेक्षा सांगूच नका कोणाला, असं होऊ शकतं? नाही, मला नाही वाटत. मी तर सगळं डिक्लेअर करत असते. का नाही सांगायचं असं मला वाटतं. म्हणजे मी केलं तर सांगायचं, न सांगून काय. कधीतरी कळतंच ना, कारसारखी गोष्ट दिसणारच आहे कधीतरी, घरासारखी गोष्ट दिसणारच आहे कधीतरी, मग न सांगून काय आहे. म्हणजे मला असं वाटतं की जे काय ते मी बोलते, ज्याला जे घ्यायचे ते तो घेतो, त्याच्याशी माझा काही संबंध नाही, तो त्यांचा विचार आहे. हे तेच जळतात, तेच त्रास करून घेतात, त्यांच्याच आयुष्यावर परिणाम होतो, माझ्या नाही होत. आणि हे जेव्हा आपण अवलंबतो ना, तेव्हा त्यांना मजा येत असते ते खेळण्यात, आणि मी ग्रो होत असते माझ्या आयुष्यात. अल्टिमेटली ग्रोईंग हे महत्त्वाचं असतं ना. प्रत्येकाला तेच असतं ना, पैसा मिळवायचा आहे, काहीतरी नवीन शिकायचं आहे. मग मला असं वाटतं मी काहीतरी नवीन शिकलं ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये वेळ गेलेला जास्त चांगला आहे, रादर दॅन मी कोण काय करतं या कुचापती करत बसण्यापेक्षा. त्याच्या काहीच अर्थच नाही आहे. ते हे त्याच्याकडे बघत राहण्यातही काही अर्थ नाही आहे. कोण माझ्याबद्दल काय विचार करते, काहीच विषय नाही आहे तो. म्हणजे बघूनही काय करणार आहे, त्यांचे विचार त्यांच्याकडे ना, माझे विचार माझ्याकडे. सो मी स्वतःला अपलिफ्ट किती करते आहे, त्यातून मी पुढे जाऊ शकते. आणि हे प्रत्येकालाच थोडंसं आणावं लागतं किंवा आणावं असं म्हणते मी. कारण नाहीतर मग आपण निगेटिव्हिटीच्या गोत्यात अडकून जातो, आणि भरपूर बायकांवर आणि पुरुषांवर दोन्हीकडे याचे परिणाम होत असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मेजरली मला जे जे कॉल्स येतात त्याच्यातनं मला असं वाटतं बायकांकडे हे खूप प्रॉब्लेम्स असतात, जे मनात राहून 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 कधी बोललंच जात नाही, त्याचा त्रास होतो, त्याचं रोगात निर्माण होतं, रूपांतर होतं. पुरुषांचं पण असतं, हे डिपेंड करतं. पण सगळ्या लोकांमध्ये हे असतंच. पण आपण ते बाय डिफॉल्ट पहिल्यापासून प्रोग्रामिंग करून घेतलं आहे ना, की पुरुषांनी काय करायचं असतं, बायकांनी काय करायचं असतं, थोडंसं हे असतं, टिपिकल करून ठेवलेलं आहे सगळं. बरोबर आहे. त्यामुळे असं होतं की मार्ग त्याच्यातनं काढता येत नाहीत बऱ्याचदा, किंवा काय करावं याच्याचमध्ये कन्फ्युजन होऊन जातं. अर्थात पुढे कसं जावं हे समजतच नाही. आता ह्याच्यासाठी मी काय करू, असाच प्रश्न, हा प्रश्न स्वतःलाच विचारायचा आहे. आता मी काय करायला पाहिजे, तर आपल्याला खरंच उत्तर मिळतं. डिव्हाइन ॲन्सर्स म्हणतो आपण ना, तर देव जो आपल्यात आहे, परत परत तेच तेच विचारायला लागलात स्वतःला, की कधीतरी आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. तसं मी स्वतःला विचारते, मी कशात चांगली आहे, तर मला इतकं पॉवरफुल उत्तर मिळालं आहे, मी कशात चांगली आहे. आता आपण पाहतोय ना, मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. पैसा इतका महत्त्वाचा आहे. मला प्रश्न विचारायचा की एखाद्या गरीबाने जर ठरवलं त्याला अंबानी व्हायचंय, होऊ शकतो का? होऊ शकतो. स्वतःच्या मनाची ती पाहिजे, तयारी पाहिजे. 2 दिवसात होत नाही, अर्थात वर्ष जावी लागतात. अंबानींना पण अंबानी व्हायला वेळ लागला आहे. कर्मही करावे लागेल. त्यांच्या वडिलांनी पेट्रोल पंपापासून सुरुवात केली आहे. सो तेही असेच नाही झालेत बघायचं झालं तर. आता त्यांचा ऑरा आहे, ते सगळं त्यांनी स्वतःचं व्यवस्थित करून घेतलं आहे, म्हणून सगळीकडे लोक अंबानी अंबानी करतात. पण म्हणून दुसरं कोणी करू शकत नाही का, तर करू शकतं, नक्की करू शकतं. त्याच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आणि जगामध्ये आहेतही तसे श्रीमंत लोक. काही लोक बोलणं प्रेफर करतात, काही लोक बोलणं नाही प्रेफर करत. मिलेनियस लोक खूप आहेत जगामध्ये, आणि काहीचं गपचूप असतं सगळं, आणि काहीचं बोलून असतं, दिसत नाही बेसिकली असं आहे. पण कोणीही हे करू शकतं, प्रयत्नांती होऊ शकतं हे, आणि सतत करत राहण्याने होतं. एक दिवस केलं आणि दुसऱ्या दिवशी नाही केलं तर नाही होऊ शकत. कन्सिस्टन्सी पाहिजेच कुठच्याही गोष्टीला. ते रोज केलं पाहिजे. जे करताय ते प्लस काय करू शकेल रोज, मी एक्स्ट्राचं माझ्याकडनं रोज काय होऊ शकेल, हे जर मनामध्ये असेल तर होणार आहे ते, नाही तर नाही होणार आहे. सो हे करायला शिका. प्रोक्रास्टिनेट करणं बंद करायचं आहे आयुष्यात. आत्ता नको, उद्या. एखादं काम आलं
थांब थोडं नंतर करते, हा जो विषय आहे तो बंद झाला पाहिजे. हा जर बंद झाला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. नाहीतर आपण त्यातल्या त्याच गोष्टींमध्ये अडकून राहतो, तिथेच फिरत राहतो. मग त्याला काही पॉईंटच राहत नाही ना. जगताना पुढे जाणं महत्त्वाचं आहे, रोज काहीतरी नवीन शिकणं महत्त्वाचं आहे. कारण मी आता बघते असा अथांग सागर आहे शिकण्यासारखं. अर्थात अनएंडिंग, एंडच नाही, किती गोष्टी शिकण्यासारख्या आहे जगात. आणि हे मला मे बी आता कळायला लागलं, त्याची वेळ यावी लागते असं वाटतं. कारण मला जेव्हा लहानपणी म्हणजे 18 वर्षानंतर सगळं पुस्तकं वाचावीत असं जेव्हा समजायला लागलं माझं, मला घरी आईवडील सांगायचे तेव्हा वाचायचे. पण मला एक टिपिकल निशमधलीच पुस्तकं आवडायची, मोटिवेशनल. मग मला फक्त मोटिवेशनल असं आवडायचं, मग दुसरं काहीच आवडत नाही. आणि मग सजेस्ट करताना लोक वेगळे फिक्शन वगैरे सुद्धा करतात. फिक्शन मला कधी आवडलंच नाही. हॅरी पॉटरही नाही आवडला फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे ते इमॅजिनरी गोष्टी नाही. मी माझ्या आयुष्यात काय करू शकते हेच मला पहिल्यापासून आवडत आलंय. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे हॅरी पॉटर वाचून मी काय करणार आहे, माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. म्हणजे मला तो वेळ जाणं असं वाटतं. काहीही बॅड हे नाही आहे माझं त्याच्यामागे, माझं स्वतःचं मत आहे फक्त एवढंच. कारण त्याचे फॅन्सच खूप आहेत जगामध्ये. ते चुकीचं पण नाही आहे, त्याचा इम्पॅक्टही असेल. पण मग माझी दिशा वेगळी आहे ते करण्याची. मला ते कधीच आवडलं नाही वाचायला. मला कायम मोटिवेशनल, जगावेगळं काय करता येऊ शकतं, जगामध्ये नाव कसं राहू शकतं, आणि जे कोणी केलं नाही ते मी कसं करू शकेन, हेच मला सतत डोक्यात येत राहिले आत्तापर्यंत. आणि तसं मी बघते की तसं गोष्टी तशा पुढे पुढे येतही जातात. केवळ विचारांमधनं आहे हे. किती मोठ्या प्रकारचे आपण विचार करू शकतो. डिझायर्स असणं किती महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये. विचार करा सगळं होतं. हां, पण ते विचारच केले जात नाहीत, डिझायर्सच नाहीत. इच्छा व्यक्त करायला पाहिजेत ना. इच्छाच करायला घाबरतात. बरोबर. इच्छेशिवाय तर आपणही झालो नाही आहोत. म्हणजे इन शॉर्ट म्हणायचं झालं तर प्रत्येक गोष्ट इच्छेमुळेच होते आयुष्यामध्ये, कुणाच्या ना कुणाच्या. तर मग इच्छाच जर करायला घाबरलो तर पुढे कसं जाणार. प्रत्येक गोष्टीमध्ये आपली काहीतरी, मला पुढे काय करायचं याची इच्छा. तसं पण असतात, नसतातच नाही, काहीच नाही करायचं असं पण लोक असतात. आता कार्मिक दोष पण असू शकतात त्याच्यामागे, पण असतात असे लोक. सो पण त्याला मग आनंदी आयुष्य कसं जगणार. म्हणजे एकच आयुष्य म्हणतो ना आपण, मग ते रडत घालवण्यात काय पॉईंट आहे. म्हणजे मला पहिल्यापासून खूप असं वाटतं की आनंदी, हसतमुख, रोज छान मूड असले पाहिजेत सगळ्यांचे घरामध्ये. थोडंसं आयडियल वाटतं ते, पण असू शकतात, असं सुद्धा असू शकतं मे बी. हो. जर आपण इम्प्लिमेंट करायचा विचार केला तर. मी रिसेंटली असंच एक हे केलं स्वतःच्याच डोक्यात की नाही, मला रोज चांगलंच फील करायचं आहे आणि घरातले पण सगळे छान असायला पाहिजेत, आनंदी असायला पाहिजेत. 1-2 दिवस छान आला मला त्याचाही रिझल्ट. आता आपण पाहतो ना, सुंदर दिसण्याचा खूप ट्रेंड आहे मुलींमध्ये तर जास्तच आहे. आयुष्यभराची कथा आहे ती. मुलींना वाटतं की मला तिच्यासारखं गोरं व्हायचंय, मला तिच्यासारखं दिसायचं. एखादी अभिनेत्री पाहिली टीव्हीवर की मला तसं दिसायचंय, तसं हे होऊ शकतं का. म्हणजे तसं दिसायचं काय असतं. मला असं वाटतं की दुसऱ्यासारखा एक असूच शकत नाही, एकासारखा दुसरा नाहीच आहे जगामध्ये कोणीच. सगळ्यांचं सगळं वेगळं आहे. छान दिसायला वाटू शकतं, छान दिसावं, पण ते तर आपल्यालाच डेव्हलप करता येतं. मनातून छान असलं की बाहेरूनही लोकांना सगळं छान दिसतं. मन छान असणं गरजेचं असतं, तीच महत्त्वाची आहे. छान दिसणं म्हणजे कुठे येतं, जर तुम्ही मनातून छान आहात तर तुमचं सौंदर्य लोकांना कळतं. आणि त्यातूनही मेडिटेशन केल्यावर तुमचं एजही कमी दिसू लागतं. म्हणजे उदाहरणार्थ मी मगाशी सांगितलं तसं ते आपोआपच होतं. पण त्याच्यामध्ये आहे ती पॉवर की तुमची इच्छा पण तशी असायला पाहिजे की हां, मी कायम अशी छान, तजेलदार, एनर्जेटिक, पॉझिटिव्ह आणि हसतमुख असली पाहिजे. हे जे आहे ते आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. आणि ते जर डोक्यामध्ये सतत असेल तर तुम्ही तसं बनू शकता. लाईक आय एम लुकिंग यंगर अँड ब्युटिफुल डे बाय डे. ॲफर्मेशन आहे, सगळे रिपीट करू शकतात. सो हे मुलींना वाटणं साहजिक आहे, कारण आपल्या समाजात तसाच हे बांधून दिलेलं आहे. पण म्हणजे सौंदर्य फक्त ह्याच्यावर नाही ठरत, तुम्ही काय आहात ह्याच्यावर ठरतं. एक परिभाषा ठरलेल्या आहे सौंदर्याच्या.
गोरं असणं, लांब केस असणं, असं सळपातळ दिसणं, इट मीन्स खूप सुंदर आहे. अशा एक परिभाषा ठरलेल्या आहे प्रत्येकाच्या. माइंडसेट म्हणतात त्याला. हा, तोच करून दिलेला आहे ना पहिल्यापासून. बट इज नॉट नेसेसरी. मनातून किती छान आहात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि तेच आयुष्यभर कामी येतं. दिसणं नाही येत कामी. थोड्या दिवसापुरतं कौतुक असतं दिसण्याचं, नंतर सगळं थांबतं. म्हणजे ते काही वर्षांचं असतं. 25 म्हणजे काय लग्नाचे जे वय असतात त्यावेळी ते दिसणं खूप मॅटर करत असतं. काही लोकांच्या आयुष्यामध्ये असेलही ते खूप महत्त्वाचं. पण मी जसं बघते तसं दिसण्यावर काही ठरत नाही. मनात किती तुमच्या छान आहे, मन किती निर्मळ आहे, मनापासून तुम्ही किती छान गोष्टी करता आहात, त्याच्यावर सगळं ठरतं. मॅम आपण पाहतो ना की पैशावर बरेच पुस्तकं आहे, जसं रिच डॅड पुअर डॅड, हे पण पैशावरच आहे मला वाटतं. मी म्हणजे कसं हे करायचं नाही, अगदी पूर्ण पैशावर नाही. हां, म्हणजे त्या टाईपच आहे थोडं, किंवा त्यावर वेगवेगळं आलेलं आहे. तर मला असं वाटतं की पैशाला पण कसं अट्रॅक्ट करू शकतो, म्हणजे काय पद्धती असल्या. सायकोलॉजी ऑफ मनी हे पैशावरचं बुक आहे. सायकोलॉजी ऑफ मनी, राईट. हां. सो खरंच पैशाबद्दल सायकोलॉजी असणं आहे, सायकोलॉजी आहेच. हे एक्झाम्पल मी सांगितलेलं आहे याच्या आधी, पण जस्ट असंच म्हणून सांगते. आपला माइंडसेट आपण जसा बनवू ना तसा पैसा पण येतो. एनर्जी आहे, पैसा म्हणजे एनर्जी आहे. आता मी एक प्रयोग एका ह्याच्यात सांगितला आहे की तुम्ही सतत पैसे दिसतील अशा प्रकारे एका भांड्यात ठेवा, रोज त्याच्यामध्ये पैसे टाका. काचेच्या भांड्यामध्ये म्हणा, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये म्हणा, वॉट एव्हर इट इज, त्याच्यामध्ये पैसे रोज टाकत जायचं. ते एक दिवशी भरतं. ते भरल्यानंतर आपलं फील काय येतं की माझ्याकडे पैसे आहेत खूप सारे. हां, ते फिलिंग महत्त्वाचं आहे. ते फील असेल ना तर आपण खर्चही करतो, आणि खर्च करताना आपण म्हणतो की माझ्याकडे पैसा परत खूप येतो आहे. हे दोन्ही गोष्टी होतात. तर फिलिंग ही जास्त आपल्याला कामी येते. आता जर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला एक मी 1 करोडचा चेक दिला, हां असं मी म्हटलं जनरल, मग तुम्हाला काय वाटणार मनात ना? अरे वा, एकदम रिलॅक्सेशन येणार, राईट? की वा, माझ्याकडे चेक आला आहे, आता मी काही करू शकते जगातलं. मग आपण प्रयत्न करायला लागतो. माझ्याकडे काय पैसे आहेत, मी करू शकते सगळं. मग काही वेळा ते पैसे लागतही नाहीत, आपण करून मोकळे होतो. ते पैसे तसेच राहतात. असंही होतं. ही सायकोलॉजी आहे पैशाची, की पैसे आहेत म्हणल्यावर आपण सगळ्या रिस्क घ्यायला लागतो, आणि पैसे नाही म्हणल्यावर रिस्क घ्यायला वरखाली होतं आपल्याला. सो ही आहे सायकोलॉजी पैशाची. सो त्यामुळे आपण ते फील कसं होईल हा प्रयत्न करायचा. माझ्याकडे कसे आहेत, अकाउंटमध्ये बॅलन्स कसा दिसेल, व्हिज्युअलाइज करायचे. नंबर बदलत आहेत हे अकाउंटमध्ये, क्रेडिटेडची नोटिफिकेशन्स व्हिज्युअलाइज करायची. पैसे येत आहेत सतत. मेडिटेशन आहेत पैशाची. पूर्ण इमॅजिनेशन आपण करू शकतो पैशाबद्दलचं. तर ते इमॅजिनेशननी सुद्धा पैसे येऊ लागतात. फक्त ते कसे येतील यावर विचार आपल्याला करायचाच नाही आहे. त्यासाठी आहे युनिवर्स. हां, तुम्हाला कामही मिळतील, ऑटोमॅटिक मिळतील. तुम्हाला कसलाही विचार करावा लागणार नाही, आपोआप गोष्टी घडतील. फक्त तुम्ही खूप फोकस्ड असलं पाहिजे तुम्हाला काय पाहिजे याबद्दल. जोपर्यंत मी पैशाबद्दल फोकस नव्हते तोपर्यंत पैसाही मिळत नव्हता. जेव्हा मला पैसा हवा आहे हे क्लिअर झालं तेव्हापासून पैसाही मिळायला लागला. सो तुम्हाला पैसाच काय, कोणतीही गोष्ट हवी आहे हे खूप क्लॅरिटीने पाहिजे मनापासनं, तर ते तुम्हाला मिळतंच. त्यातून पैशाबद्दल तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. मी मनात विचार केला की मला सोप्या पद्धतीने काम मिळून माझ्या मनासारखं वर्क फ्रॉम होम मिळायला हवं, आणि मला हवी तीच सॅलरी मिळायला हवी. तेही पण हा माइंडसेट आहे. हा माइंडसेट जर तुम्ही स्वतःमध्ये वाढवला तर खरंच ते मिळणार आहे. होऊ शकतं हे. पण म्हणजे मीही हे एका पद्धतीमध्ये केलंच आहे माझ्या जॉबमध्ये असताना. सो सगळेच करू शकतात, आणि माझ्याकडे असे रिझल्टही आहेत खूप लोकांचे. मला ज्या वेळी, ज्या ठिकाणी, जिथे पाहिजे तिथे तसा जॉब मिळाला, असं टेस्टिमोनियल आहे. त्यांनी मॅनिफेस्टच असं केलं होतं एकाने की मी तुम्हाला सांगतो आहे की मला हवा तसा जॉब मिळाला, असं त्यांनी स्वतः इमॅजिनेशन केलं होतं, आणि ॲक्च्युली त्यांनी तसं सांगितलं सुद्धा. ते खरंच मिळाला. पाहिजे तो जॉबही मिळू शकतो. हो. ओके. म्हणजे हे त्यांनी मॅनिफेस्ट केलं, म्हणजे फील केलं मनापासून. म्हणून मी म्हणते की डिक्लेअर करायचं असतं, बोलायचं असतं.
जे पाहिजे त्याबद्दल बोलायचं असतं. मनातल्या मनात बोला, बाहेर बोला, लिहून ठेवा, काही करा. ते केलं पाहिजे. ते करण्याने तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. ओके. सो पैशाचं तेच आहे, फिलिंग्स फ्रॉम इनसाइड. तुम्हाला पैसा हवा आहे आणि तुम्ही म्हणताय नाही आहे, हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. फील करा की आहे. हां, फील केल्याने पैसा येतो. म्हणजे काहीतरी मार्ग मिळायला लागतात आणि तो यायलाही लागतो हळूहळू. आणि एकदा यायला लागला की तो यायलाच लागतो. पैशाकडे पैसा वाढतो, येतो असं म्हटलं जातं ना, त्याच्यामुळे. सो गरीब गरीब असतो का, तर विचार गरीब असतात. त्याला विचार नाही करता येत मोठे. मोठे विचार कन्सिस्टंटली केल्यावर मोठाच बनणार आहे तो. अशी असंख्य उदाहरणं आहेत जगामध्ये. नव्हत्याचं होतं झालेले, 0 to hero. बरोबर आहे. तुम्ही आता मॅनिफेस्टेशन या फील्डमध्ये बऱ्याच वर्षापासून आहात, तर तुमच्या आयुष्यातली अशी एखादी गोष्ट जी तुम्ही मॅनिफेस्ट केली आणि ती भेटली ॲक्युरेट? ओके. तर जॉबच्या बाबतीत माझी मुलगी झाली होती तेव्हा मला घरी थांबायचं होतं. आणि बाकी सगळे लोक आजूबाजूचे म्हणत होते की नाही, तुला जायला पाहिजे. मनापासून इच्छा होती की मला तिला 1 वर्ष द्यायचं आहे. एक्झॅक्ट 6 month आणि ती डेट, त्या दिवशी कोरोना आला आणि लॉकडाऊन सुरू झालं. ते माझं मॅनिफेस्टेशन होतं, कारण मला 1 वर्ष पूर्ण फ्री मिळालं विथ सॅलरी. विथ सॅलरी हा माझा एक भाग होता की मला सॅलरी पण पाहिजे, मी काम पण नाही करणार आणि मला हवं ते मिळायला पण पाहिजे. सगळ्या अटींनी झालं मला हवं तसं. सो हे एक झालं. मला बरोबर 12वीमध्ये 0.5% मार्क्स कमी होते इंजिनिअरिंग मिळण्यासाठी, ॲडमिशन मिळण्यासाठी इंजिनिअरिंगची. इंजिनियर आहे तरीसुद्धा. ते माझं मॅनिफेस्टेशन खूप प्रगल्भ इच्छा होती, करायचंच आहे. तेही मॅनिफेस्टेशन होतं. जॉब चांगल्या कंपनीत मिळायला पाहिजे. TCSमध्ये पहिला हे मिळालं, तेही मॅनिफेस्टेशन होतं. लग्न करायचे 25व्या वर्षी, तेही मॅनिफेस्टेशन होतं. मुलगा कसा पाहिजे तेही तसंच होतं. त्यावेळेस बरोबर तशाच कंडिशन्स मॅच होत होत्या. माणसं बदलतात, त्यामुळे असं मी म्हणत नाही की तेव्हा असलेलं आत्ता असतं. पण मॅनिफेस्टेशन ही त्यावेळी आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती मिळणं, याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. तसं माझं प्रत्येक वेळी होतं. ज्या वेळी जे पाहिजे असतं ते बरोबर समोरून येतं आणि ते होतं. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत, मी माझं का सांगते, तुम्ही रिलेट करू शकाल. प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं. कारण असा अनुभव बऱ्याच लोकांना असतील की मनात विचार केला झालं आहे, जेव्हा नकळत आपण ते करतो तेव्हा होतं. म्हणजे त्याला फार आपण महत्त्व देत नाही. झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, या भावनेमध्ये असतो ना, तेव्हा ते होतंच, हमखास होतं. आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये अडकून बसतो तेव्हा ते कुठेतरी दुसरीकडे जातं. सो अडकून बसणं हे चुकीचं आहे. बरं. आता या फील्डमध्ये तुम्ही आहे, बरेच क्लायंट्स येत असतील. क्लायंट्सचा असा एखादा अतरंगी अनुभव, म्हणजे काहीतरी विचित्रच तो असा सांगतोय आणि मला ते पाहिजे, मॅम तुम्ही गाईड करा, असं काहीतरी? अतरंगी फार नाही आले. खूप जेन्युइन येतात माझ्या इथे, म्हणजे सांगायचं कनेक्ट होऊन येतात. आणि चांगलंच पाहिजे असतं आणि सगळं चांगलंच मिळतं. सो प्रत्येक एरियामध्ये चांगले चांगले रिझल्ट आहेत. हेल्थच्या बाबतीत संधिवात पूर्ण केलेला आहे. कॅन्सरमधनं बरे झालेले आले होते आणि ते त्याच्याही पुढे हील झाले. असं म्हणजे पूर्ण हील होत गेलं असं. त्यानंतर हेल्थच्या बाबतीत डोकं दुखणं ते पूर्ण, मायग्रेन बंद झाला. त्याच्यानंतर बॉडी पेन्स, आयुष्यभराची बॉडी पेन्स बंद झाली. पाय हलत नव्हता, मेडिसिनच्या रिॲक्शनमुळे तो हलायला लागला. त्यानंतर हे हेल्थ रिलेटेड, BP कमी झालं, नॉर्मलाइज झालं, डिप्रेशन पूर्ण गेलं. हे सगळे हेल्थ रिलेटेड झाले. नात्यांमध्ये आईवडिलांची, नवऱ्या बायकोंची, मुलांची, सगळ्यांची नाती अशी वेगवेगळ्या पद्धतीने चांगली झालेली नाती हे आहे. लग्न झालं आहे मॅनिफेस्टेशन थ्रू, असंही आहे. त्यानंतर करिअरमध्ये जॉब मिळणं, म्हणजे करिअर आणि मनी रिलेटेड प्रचंड, आणि हेल्थ, या 3 याच्यामध्ये प्रचंड हे आहे. पण मी मेनच माझं काम, मला हेल्थमध्ये खूप हे आहे, इंटरेस्ट आहे करण्यामध्ये, की फिलिंग्ज आहेत सगळ्या. तुम्ही जे मानाल, जसं मानाल तसं तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. सो तुम्ही मानाच जे पाहिजे ते, जे पाहिजे त्याच्यावरच विश्वास ठेवा, जे पाहिजे तेच करा. काहीतरी उगाचच नकाच करू, हेच म्हणते.
हेल्थच्या बाबतीत जसं सांगितलं, करिअरच्या बाबतीत बिझनेस वाढला, रोज क्लायंट्स यायला लागले जे झिरो होते. आधी काहीच इन्कम नव्हतं, 10 दिवसात 10 लाख बिझनेसमध्ये. ज्या भावात तो मिळाला, हव्या त्या पॅकेजने मिळाला, असे एक 10-15 रिझल्ट सहज आहेत. सहज जसंच्या तसं मिळालं. आणि बाकी हजारो आहेत. म्हणजे आता आपण पाहतो ना की मॅनिफेस्टेशनला काही लोक नावही ठेवतात. हे असं असतं का, सुपरस्टिशन आहे, काय पण तुम्ही लिहा ना, असं काही भेटतं का? तर याबद्दल काय सांगाल, मॅनिफेस्टेशन की सुपरस्टिशन? मॅनिफेस्टेशन ऑफकोर्स. काय ना, कोणत्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपण सखोल अभ्यास करतो तेव्हा ते समजायला लागतं. सो वरवरच अभ्यास न करणारे आणि वरवर बडबड करणारे, टाईमपास करणारे लोक हे सगळं बोलतात. ज्यांना खरंच त्याबद्दल आपुलकी आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे आणि काही ना काही शिकण्याची इच्छा आहे, ते लोक असं बोलतच नाहीत मुळात. लॉजिकल लोक एक आहेत जे स्वतःला खूप शहाणे समजतात, ते सुद्धा असं बोलू शकतात. पण जगात कोणीच शहाणं नाही आहे तसं. माणसं आहोत आपण, सगळी माणसं आहोत. मग कोणी स्वतःला खूप एक्स्ट्रॉर्डिनरी समजण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण प्रत्येकाला देवाने वेगळंच बनवलं आहे आणि प्रत्येकामध्ये काहीतरी कपॅसिटी दिली आहे. हे आपलं आपलंच ठरवून घेतलेलं आहे लोकांनी की मी सगळ्यात श्रेष्ठ, मी सगळ्यात भारी. असं कोणी नसतं. सगळे तेच करतात, खातात, पितात, झोपतात, एवढंच करतात आणि काम करतात पैसा कमवण्याची वर खाली. मी बुद्धिमत्तेने चांगला आहे का तर मी PhD झालो आहे, असं होऊ शकत नाही. खरे असतात ना जी लोकं, डॉक्टर माशेलकरांचं 69+ PhDs आहेत त्यांचं तर कुठे येतही नाही. एवढं जास्त बुद्धिमान लोक असतात. ते बोलत बसत नाहीत. बुद्धिमान लोक बोलत नसतात मी शहाणे आहे म्हणून. बरोबर आहे. असं आहे. सो जे सुपरस्टिशन मानतात ते सुपरस्टिशियसच राहतात आयुष्यभर. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रगती नाही होऊ शकत. ती कळायची पण वेळ पण यावी लागते कधी कधी. असंही मी म्हणते की अनुभवाशिवाय माणूस शिकत नाही. तसे अनुभव यावे लागतात, धक्के बसायला लागतात आयुष्यामध्ये. काही लोक विदाऊट धक्के पण शहाणे होतात. मी पण धक्क्यातनंच आली आहे अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे म्हणजे काही गोष्टी अशा आयुष्य बदलवणाऱ्या घडतात. एक आपल्या जवळचा माणूस गेलो की त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळतं. म्हणजे आता ते परत कधीच दिसणार नाही, हे दुःखच खूप वेगळं आहे. त्याच्यातनं काहीच हे नाही. मग त्यासाठी आपण काहीतरी शोधायला लागतो, काहीतरी मागे लागतो. म्हणजे खूपच रिअलायझेशन यावे लागतात त्याच्यासाठी. तसंही झालं माझ्याबरोबर. माझे बाबाच गेले 2017मध्ये. सो ते एक होतं. निगेटिव्हिटी आली आयुष्यामध्ये. आणि आजूबाजूला कोणीच बोलणारं नाही, तू छान आहेस, तू चांगलं करू शकतेस, कोणीच नाही. म्हणजे असं कोणीच कधीच हे केलं नाही. आणि त्या ह्याच्यातूनच बाहेर, म्हणजे त्याच्याचमुळे मी प्रोबॅबली शिकले काहीतरी करायला पाहिजे असं. ती इच्छा मनामध्ये निर्माण झाली की मी काहीतरी केलं पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. आणि त्यातनंच हे सगळं, हे प्रत्येकाच्याच बाबतीत प्रोबॅबली असावं असं वाटतं कधी कधी. बरोबर आहे. काहीतरी ट्रिगर पॉईंट असतो आणि तिथूनच पुढे जातात सगळी लोक. बरं, आता मॅनिफेस्टेशन करू पाहणाऱ्या, मॅनिफेस्टेशन शिकणाऱ्या किंवा जे काहीतरी मॅनिफेस्ट करते अशा सगळ्या लोकांना तुमच्याकडनं काय एक मेसेज द्याल? काही गोष्टी ह्या आपल्यासाठी असतातच, त्यामुळे त्याकडे जाण्याचा विचार चांगला करून त्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. मी कमी आहे असं मनातनं काढून टाका. जगात कोणताच माणूस कमी नाही आहे. प्रत्येकाकडे काही ना काही आहे, ते शोधायचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला समजेल की मी नक्की काय आहे, मी कशासाठी आहे, माझ्याकडनं काय चांगलं होईल. कारण खरंच जगामध्ये खूप अंडर एस्टिमेट लोकांना करून ठेवलं जातं की तुझ्याकडनं काय होणं शक्य आहे. हे दुसऱ्यांचं बोलणं आहे. हे तुमच्या मनाला जर पटत नसेल तर ते मानू नका. रादर कोणीच मानू नये दुसरे लोक बोलत आहेत म्हणून. तुमचं मन काय सांगतंय ते ऐका. तुम्ही जेव्हा तुमच्या मनाचं ऐकायला लागाल तेव्हा तुम्हाला जगात भारी गोष्टी मिळायला लागतील. म्हणजे असामान्य गोष्टी समजायला लागतील आणि सक्सेसफुल होण्याची वाटचाल सुरू होईल. काय म्हणताय मग? भेटली ना तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे? पॉडकास्ट परत परत बघा. काही डाऊट आला तर पेन आणि कागद घ्या, व्यवस्थित सगळे पॉईंट्स लिहून घ्या आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्ट नक्कीच मॅनिफेस्ट करा. ती गोष्ट नक्कीच तुमची आहे आणि युनिवर्स ती गोष्ट तुम्हाला मिळवून देणार आहे.
या मॅनिफेस्टेशनवरचा पूर्ण पॉडकास्ट या चॅनलवर उपलब्ध आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 तासाचं आपल्याला कळत नाही, तर छोट्या छोट्या क्लिपच्या माध्यमातून आपण टाकत असतो. त्यामुळे काय म्हणताय क्लिप या चॅनलला छोट्या छोट्या 5 ते 7 मिनिटाच्या क्लिप टाकल्या जाणार आहे. आणि त्याहीपेक्षा जर शॉर्टमध्ये पाहायचं असेल तर काय म्हणताय हे इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका. आणि काय म्हणताय या पॉडकास्टच्या मोठ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय डाऊट असला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. थँक्यू.